हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद चॅनलमध्ये. दररोज नाश्त्याला काय करायचं आणि तोच खाऊन कंटाळा येतो. तर आज आपण पौष्टिक, हेल्दी आणि चविष्ट असाच पाहणार आहोत. ते पण उडदापासून. खूप चविष्ट बनते. उडीद खायला खूप चविष्ट असतात आणि चांगले पण असतात. म्हणून आज आपण पाहणार आहोत मस्त अशी खमंग तोंडाची चव वाढवणारी उडदापासून मस्त असं सकाळी सकाळी तुम्ही मुलांना डब्यासाठी देऊ शकता किंवा दुपारच्या वेळेस किंवा कधीही खाऊ शकता. एवढी चविष्ट ही रेसिपी आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. यासाठी मी एक वाटी उडीद रात्रभर पाण्यात ठेवली होती आणि सकाळी ते काढून घेतले. मस्त अगदी छान असे फुललेले आहेत. आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये आता आपण जे उडीद घेतले तेवढे ॲड करूया. त्यानंतर आता यामध्ये आपण लसूण ॲड करूया. एक गड्डी असा चोळून घेतलेला लसूण, साल वगैरे जास्त काढलेली नाही. आणि 3-4 ओल्या मिरच्या असं तुकडा करून घ्यायच्या, म्हणजे इझिली बारीक होतात मिक्सरला. त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि एक कांदा असं चिरलेला, मोठा कांदा चिरून घेतला. ते कांदा ॲड करूया. चविष्ट आणि पौष्टिक खायची इच्छा असेल तर खरंच ही रेसिपी तोंडाला चव आणणारी आहे. कांदा सर्व ॲड केलेला आहे. त्यानंतर यामध्ये ॲड करूया एक अर्धा चम्मच जिरं, त्यानंतर अर्धा चम्मच ओवा. आता हे छान आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं, पाणी न घालता छान असं फिरवायचं आहे. आपण छान हे वाटण तयार करून घेतलं आहे. ह्याच्यात आपण एकही थेंब पाणी ॲड केलं नाही. मस्त आपले उडीद भिजलेले होते. मिरची कांद्यामुळे छान आहे जे घट्ट अशी पेस्ट तयार झाली आहे. चला तर काढून घेऊया. आपण नेहमी उडदाचे वडे वगैरे बनवतो उडद डाळीचे, परंतु आज आपण अख्ख्या उडदापासून खूप हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत. मस्त अगदी छान होते. पाहू शकता मग घट्ट असं आपलं बॅटर तयार आहे. आता यात अर्धा चम्मच हळद ॲड करूया, अर्धा चम्मच लाल तिखट, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, त्यानंतर एक अर्धा चम्मच एवढा आपण चाट मसाला ॲड करूया यामध्ये. त्यानंतर यामध्ये आपण ज्वारीचं पीठ 1-2 चम्मच एवढंच ॲड करायचं. खायच्या चम्मचनं आपण 2 चम्मच एवढं पीठ घेतलेलं आहे. आता सर्व छान आपण मिक्स करून घेऊया. आपलं बॅटर तयार आहे. आता एक आपण कॅरी बॅग घ्यायची, कुठलीही असेल तुमच्याकडे, आट्याची वगैरे चालते. माझ्याकडे टोस्टची आहे. हे कॅरी बॅग घेतले आहे आणि त्याला फाडून असं छान आपण घेतलेलं आहे. एका ताटावर असं ठेवलं आहे आणि थोडंसं तेल लावलं आहे आपण ह्या पिशवीला. छान असं तेल लावून घ्यायचं सर्वकडनं. टोस्टची टोस्टची कॅरी बॅग आहे. त्याच्या आतल्या बाजूला आपण हे तेल लावून घ्यायचं छान असं. आणि छोटा गोळा ठेवून जे आपण कणिक तयार करून घेतलेलं आहे बॅटर, त्याचा छोटासा गोळा ठेवायचा आणि छान असे छोट्या करायचे असे वडे थापून घ्यायचे. वडे म्हणा, पुरी म्हणा, तुम्ही पाहिजे ते. जास्त जाड पण करायचे नाही, जास्त पातळ पण करायचे नाही. छान असे ते थापून घ्यायचे. आपण छान असे थापून घेतलं आहे. मधनं छोटंसं होल पडून घ्यायचं असं छान व्यवस्थित आपला वडा भाजला जातो. तयार आहे. त्याला फ्राय करून घेऊया. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. आता हे आपण तयार केलेला वडा यात सोडून घेऊया. तेल पण मस्त गरम झालं आहे. आता हे वडा आपण याच्यात सोडून घेऊया आणि छान फ्राय करून घेऊया. अगदी हलक्या हातानं वडे सोडून घ्यायचे. आता याच पद्धतीनं आपण सर्व वडे याच्यात सोडून घेऊया. आपण 4 ते 5 वडे यात सोडून घेतल्यात. आता याला कमी गॅसवर छान असं फ्राय करून घेऊयात. जास्त मोठ्या गॅसवर आपण हे भाजायचे नाहीत, कमी गॅसवर भाजायचे, म्हणजे छान असे व्यवस्थित भाजले जातात. आणखीन 1 मिनिट भर याला छान आपण भाजून घेऊया. व्यवस्थित फ्राय करायचं. आलटून पलटून म्हणून कच्चा राहत नाही, व्यवस्थित छान असं फ्राय होतं. खरंच खूप चविष्ट रेसिपी लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. मुलं लहान असो मोठे सगळे आवडीनं खातील. एवढी मस्त ही रेसिपी बनते. खूप चविष्ट आणि पौष्टिक पण आहे. तुम्ही यामध्ये तुम्हाला ज्वारीचं पीठ नका असेल तर मैदा ॲड करू शकता किंवा गव्हाचं पीठ ॲड करू शकता किंवा बेसनही ॲड करू शकता. मी ह्याला खूप हेल्दी बनवलेलं आहे म्हणून यात मी ज्वारीचं पीठ ॲड केलं आहे. हेल्दी आणि पौष्टिक. ह्याला तुम्ही टमॅटो सॉस बरोबर किंवा शेजवान चटणीवर कशाबरोबर खा, एवढी मस्त लागतात. खरंच मी एकदा बनवाल तर परत बनवून खा. एवढी मस्त रेसिपी आहे. पाहता याला छान आपण फ्राय करून घेऊया. मस्त छान असते. किती सुंदर दिसतात. खायला खरंच तेवढेच चविष्ट आपले हे उडदाचे वडे तयार होतात. खूप मस्त लागतात आणि खरं तुम्ही एकदा बनवा, परत बनवून खा. एवढीच चविष्ट रेसिपी आहे. छान असे फ्राय झालेले आणि मस्त. चला तर काढून घेऊया. किती सुंदर दिसत आहेत. मला तर पाहताच खाण्याची इच्छा होत आहे.
पटकन काढून घेऊया. पहा मस्त छान अशी आपली मस्त असे उडदाचे वडे तयार झाले. पाहू शकता तुम्ही मस्त अगदी छान असे दिसायला पण मस्त क्रिंची असे छान असे वडे तयार झाले आहेत. पहा खायला खूप चविष्ट पण मिरची फ्राय केल्यासोबत मस्त लागतात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.